आणि राष्ट्रवादीची नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघाची बैठक पार पडली। दिंडोरी लोकसभा लढवण्यासाठी राष्ट्रवादी सज्ज आहे। दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून सध्या डॉक्टर भारती पवार भाजपच्या खासदार आहेत। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, या बैठकीमध्ये नेमकी काय काय चर्चा झाली, कोणकोणत्या मतदारसंघांवर चर्चा झाली? प्रज्ञा, आज दुपारपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठका सध्या सुरू आहेत। या आढावा बैठकीसाठी स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार उपस्थित आहेत। आज दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाची पहिली बैठक पार पडली। याच्यामध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघ जर आपल्यासाठी सुटला तर आपण त्या ठिकाणी इलेक्शन लढवू शकतो, अशा पद्धतीच्या भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्यात। यामध्ये सध्या आपण जर पाहिलं तर केंद्रीय मंत्री भारती पवार यांचा हा मतदारसंघ जरी असला तरी कांदा प्रश्नावरून मागच्या काही दिवसांमध्ये सातत्याने या मतदारसंघामध्ये अडचणी निर्माण झाल्याचं आणि सरकारची कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं होतं। सध्या जर संख्या बळाबळ जर आपण पाहिलं तर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे 4 आमदार आहेत। त्यासोबतच एक शिवसेना आणि एक भाजपचा आमदार या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे। त्यामुळे कुठेतरी ताकद देखील आपली जास्त आहे आणि सध्याच्या खासदारांबद्दलची काही नाराजी सध्या पाहायला मिळते। यामुळे कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं हा जर गड लढवला तर कुठेतरी आपला उमेदवार त्या ठिकाणी निवडून येऊ शकतो, अशा भावना त्यांच्यामध्ये आहेत। प्रज्ञा। निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।